नमस्कार, एस अकॅडमीवर आपले स्वागत आहे। आज आपण विभागानुसार जे राज्यातील प्रमुख तलाव आहेत ते पाहणार। तर पहिला विभाग आहे मुंबई। मुंबईमध्ये मुंबई उपनगर यात विहार तलाव, पवई तलाव तसेच तुळशी तलाव हे प्रमुख तलाव आहेत। त्याच्यानंतर ठाणे जिल्ह्यात भातसा, उपवन, दिवा, ब्रह्माळा, पाली, कचराली तसेच मखमली हे प्रमुख तलाव आहेत। त्याला तलावांचे शहर म्हणून देखील ओळखले जाते। त्याच्यानंतर पालघर या जिल्ह्यामध्ये देवकोप तसेच तपोला, सातपाळा, वांद्री हे तलाव आहेत। रायगड जिल्ह्यात गंगासागर, सुतारवाडी व हट्टी तलाव हे प्रमुख तलाव आहेत। रत्नागिरी या जिल्ह्यात नाचणे तलाव हा प्रमुख आहे। सिंधुदुर्ग या जिल्ह्यात धामापूर, सावंतवाडी येथील मोती तलाव हे प्रसिद्ध आहेत। इथे आपण मुंबई विभागातले प्रमुख जिल्हे कोणकोणते मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग या प्रमुख जिल्ह्यातील जे तलाव आहेत ते पाहिलेले आहेत। त्याच्यानंतर आता आपण दुसरा विभाग बघूया, नाशिक विभाग। नाशिक विभागात नाशिकमध्ये कनकापूर डॅम हा प्रसिद्ध आहे। त्याच्यानंतर दारणा, वावद हे प्रमुख तलाव आहेत। त्याच्यानंतर जळगाव, जळगावमध्ये म्हसवे तलाव, पद्मालय, पाल तलाव, हरताळे, वेल्हाळे। धुळे या जिल्ह्यात जामफळ, कुलशे, नकाणे, डेडरगाव हे प्रमुख तलाव आहेत। त्याच्यानंतर अहमदनगर या जिल्ह्यात भंडारदरा येथे भंडारदरा तलाव आहे। त्याच्यानंतर विसापूर। आता पुणे विभाग बघूयात आपण। पुणे विभागात पुणे जिल्ह्यामध्ये आंध्र तलाव, पानशेत, मुळशी, माटोबा, कासुर्डी, वखंड, शेटफळ तसेच शीर्षफळ हे प्रमुख तलाव आहेत। कोल्हापुरात रंकाळा, कळंबा, कोटीतीर्थ, केरवाले, न्यू पॅलेस, जखमाले हे तलाव आहेत। सोलापूर या जिल्ह्यामध्ये हेंजी तलाव, बुद्धिहाळ तलाव, आष्टी तलाव, एकसख तलाव, पायरी तलाव आहे। सांगली या जिल्ह्यात राजवाडी तलाव हा प्रसिद्ध तलाव आहे। सातारा या जिल्ह्यात नेत तलाव, राजन, म्हसवड, कन्हेर, मायनी, पिंगळी येथे तलाव आहेत। मायनी येथे अभयारण्य देखील आहे जे की पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे। त्याच्यानंतर औरंगाबाद या विभागात औरंगाबादमध्ये हर्सुल तलाव हा प्रसिद्ध तलाव आहे। त्याच्यानंतर जालन्यामध्ये तानेवाडी तलाव हा जालना जिल्ह्यातील प्रसिद्ध तलाव आहे। त्यानंतर आपण नागपूर विभागातील जे तलाव आहेत ते पाहूया। नागपूर विभागात नागपूर या जिल्ह्यामध्ये गोरेगाव तलाव, अंबाझरी, रामसागर, गोटेवाड तसेच तेलंगखेडी, गांधीसागर, उमरडे तलाव, भिवापूर व मनसळ हे प्रमुख व प्रसिद्ध तलाव आहेत। भंडारा या जिल्ह्यामध्ये चांदपूर, शिवती भंडारा हे तलाव आहेत। चंद्रपूरमध्ये नळेश्वर तलाव, गडनौसी, मरेगाव, असोलमेंढा, कसरल तलाव तसेच ताडोबा तलाव, घोडाझरी, मेसा, जुनोना, घोडेश्वरी व मनसळ तलाव हे प्रसिद्ध आहेत। गोंदिया या जिल्ह्यामध्ये चोरखमारा तसेच सालेकसा, रेंगेपार, सिरपार, सुलबन, उमरझरी, चांदपूर, खळबंदा, बोदलकसा, नवेगाव बांध जो की जिल्ह्यातील सर्वात मोठा तलाव आहे। त्याच्यानंतर शिवणी, इटियादो, डोह व वाघ हे प्रसिद्ध आणि प्रमुख तलाव आहेत। गोंदिया या जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणून देखील ओळखले जाते। त्याच्यानंतर गडचिरोली, गडचिरोली या जिल्ह्यात दिना, तुलतुली व कारवाफा तलाव हे प्रसिद्ध तलाव आहेत। पूर्व विदर्भात तलावांना बोडी अथवा मालगुजारी या नावाने ओळखतात। हा क्वेश्चन एक्झामला येऊन गेलेला आहे। तर पूर्व विदर्भात तलावांना काय म्हणतात? बोडी किंवा मालगुजारी असे म्हणतात। इथे आपण महाराष्ट्रातील तलाव हे लेक्चर कंप्लीट केलेले आहे। यातले जे मेन तलाव आहेत ते एक्झाम मध्ये विचारले जातात। त्याच्यामुळे जे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स आपण नेक्स्ट एखाद्या लेक्चर मध्ये पाहूयात। तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।